सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभाग 5 या महापालिकेच्या रचनेमधून निर्माण झालेल्या प्रभागामध्ये सध्या 5 वर्षासाठी निवडणुकीचं या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यामध्ये मी, माझे सहकारी गणेश पुजारी, आम्ही दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। अजून आमचे राहिलेले 2 उमेदवार ते उद्या दाखल करतील, परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काय 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे, या दिवशी शहराने हद्दवाढ असलेला एकमेव या ठिकाणी हा प्रभाग आहे, भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा। या भागातली जी जनता आहे, या जनतेने आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे, तशा पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा एकदा देतील हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा आहेत आमच्या, आणि ते पूर्ण करतील। कारण का आमची जी निवडणूक आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, आणि जनताने हातात जेव्हा निवडणूक घेत असते त्यावेळेला काय चित्र दिसतंय हे जर जिवंत उदाहरण देशातल्या किंवा राज्यातल्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे। नगरसेवक पद असताना लोक कामं करतात, नगरसेवक पद नसताना या ठिकाणी कामं करणं हे फार मोठं असतं। लोक पदासाठी पक्षाने पार्टी बदलतात, परंतु मी एक असा कार्यकर्ता आहे की जनतेसाठी मी सत्ताधारी पक्षामध्ये गेलो, अजितदादाच्या यांच्या गटामध्ये गेलो, कारण का माझ्या भागातल्या जनतेचं काम झालं पाहिजे हीच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझ्या शहरातल्या जनतेचं काम झालं पाहिजे। ह्या शहराला दररोज पाणी आणि बाळे हद्दवाढ परिसरातील नागरिकांना जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी अपुऱ्या पद्धतीने आहेत सध्या, ते पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादाच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह घड्याळ आहे। त्या घड्याळाला या ठिकाणी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे। प्रचंड विक्रमी मतांना आम्हाला 4ही उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही। दादा, राज्यातील पहिली जी युती झाली ते भाजपाला वगळून जे महायुतीमध्ये आहेत त्यांना वगळून राष्ट्रवादीची आणि शिंदे सेनेची झाली। त्या युतीमध्ये तुम्ही मोठा पाठ तुमचा होता असं कळतंय। आता यासोबत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे दुसरे जे असतील ते शिंदे सेनेचे असतील का कसे असतील, म्हणजे नेमकं काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ असणार आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही सोलापूरमध्ये देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, परत खासदार प्रणितीताई शिंदे आहेत। सोलापूरमध्ये नेहमी सोलापूरची जनता नेहमी आहे ना, कोल कसा दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे येणाऱ्या महापालिकेची सत्ता सुद्धा ही 2 पक्ष जी एकत्र झालेले आहेत यांना अब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल, आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल। भारतीय जनता पार्टी जरी आमचे हा मोठा पक्ष आहे, या मोठ्या पक्षाबरोबर आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जे इच्छा असतात त्यानुसार ह्या सगळ्या निवडणुका असते, त्या पद्धतीच्या निवडणुका सुरू आहे। ते सध्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या समोर जात आहे। ही भारतीय जनता पार्टी पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहे, आणि आमचे मित्र पक्ष या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय आमदार असतील, अतिशय आमचे चांगले संबंध आहेत, सन्माननीय पालकमंत्री असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत। ह्या सगळे लोक अतिशय आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमचे कुटुंबाचे अजिबात संबंध नाहीत कुणाबरोबर। ही निवडणूक जनतेला हवा असणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून जनतेने ही आमची प्रभाग 5 ची निवडणूक घेतलेली आहे। मी आणि गणेश पुजारी आणि आमच्याबरोबर अजून 2 जण। जी स्ट्रॅटेजी रस्ता असं काय की शिंदे सेनेला आणि अजितदादा गटाला नेमके किती जागा मिळतील, काय वाटतं यंदाच्या महापालिकेत कितीचा नारा असेल आपला? 2 अंकी या ठिकाणी मिळू शकतील असं वाटतं मला। दोघांना 2 अंकी, शिंदे सेना 2 अंकी। ही युती मतदारांसाठी आहे का सत्तेसाठी आहे? नाही, सोलापूरच्या विकासासाठी आहे।